नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 जुलैला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशन जवळ आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी तसाच रविवारी असेल. 12 तास शिकवलं जाईल. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. आज आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत. अमेरिकेमध्ये काय झालं, कुठे काय झालं हे रोज आपण पाहतच असतो. तसंच आज पाहू शकतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं तर बायडेन काल बोलू शकले नाही, तर आता ट्रम्प आले तर काय होईल असा विचार करून तेवढ्यातल्या तेवढ्यात बॉन्ड यील्ड 4.40 झाला. डॉलर इंडेक्स 105.67 एवढं झालं, तर क्रूड 85.17 एवढं आहे. भारतात मुंबईत घरांची विक्रीचं रजिस्ट्रेशन 12% वाढून 11,575 युनिट्स एवढं झालं. त्यामुळे गोदरेज, ओबेरॉय, लोढा, प्रेस्टीज या शेअरकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे नायकीचा रिझल्ट खराब लागलाय. PCE म्हणजे एक्सपेंडिचरचे आकडे हे 2.6 आले, पूर्वीचे 2.8 होते. म्हणजे आपण जे महागाईचे आकडे बघतो त्या महागाईच्या आकड्यांमध्ये लोकांचा खर्च किती आहे ह्याचे आकडे हा PCE दाखवत असतो. त्यामुळे PCEकडे सगळ्यांचं अधिक लक्ष असतं. नवीन फ्लोरिन हे QIPच्या माध्यमातून 750 कोटी रुपये उभे करणार आहेत. न्यू जेन सॉफ्टवेअर 5.7% स्टेक त्यांनी विकलाय आणि हा स्टेक SBI म्युच्युअल फंड आणि व्हाईट ओक ग्रुपनी घेतला. टाटा स्टील $565 बिलियन डेट स्टील होल्डिंगमध्ये इक्विटी शेअरमध्ये ते 2025मध्ये कन्व्हर्ट करणार आहेत. स्टील होल्डिंग ही होल्ली ओन सबसिडियरी बनेल. अल्ट्राटेक 3.35 मेट्रिक टन पर ॲनम क्लिंकर आणि 1.8 मेट्रिक टन पर ॲनम ग्राइंडिंग कपॅसिटी अल्ट्राटेकनी आंध्रमधल्या ताडीपत्री या युनिटची वाढवली. अजंता फार्माने मात्र 4.5 लाख शेअर्स तारण ठेवले. TVS मोटर 282.67 कोटी TVS क्रेडिट सर्व्हिसेसमध्ये गुंतवले. म्हणजेच 68.94 लाख शेअर्स TVS क्रेडिट सर्व्हिसेसचे खरेदी केले. त्यामुळं त्यांचं शेअर होल्डिंग आता 80.53 वरनं 80.69% झालं. JSW न्यू एनर्जीला 300 मेगावॅट विंड सोलर हायब्रिड कपॅसिटीसाठी SJVN LOA मिळाला. ऑर्चिड फार्मा
कॅफेपाईन आणि एन्बेटाझोनबॅक्टम लॉन्च करण्यासाठी सिप्लाबरोबर त्यांनी भागीदारी केली. झायडस लाईफ पर्टझुमाब बायोसिमिलरचं को-मार्केटिंग करण्यासाठी रेड्डीज बरोबर लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं आणि झायडस सिग्रीमा या ब्रँडखाली तर रेड्डीज वूम्ब या ब्रँडखाली मार्केटिंग करेल. गोदरेजनी पुण्यामधल्या 11 एकर लँड पार्सलचं लीज होल्ड राईट्स घेतले. त्यातून 1800 कोटीचं उत्पन्न मिळेल. 7 एकर बंगलोरमध्ये घेतली जागा, त्यातून 1200 कोटीचं उत्पन्न मिळेल. कोची शिपयार्डची बातमी शुक्रवारच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिली होती. उडुपी कोचीन शिपयार्डनी विल्सन ASA नॉर्वेबरोबर 4 कार्गो व्हेसल डिझाईन करायची आणि कन्स्ट्रक्ट करायची यासाठी करार केला आणि ॲडिशनल 4 व्हेसलसाठी सुद्धा करार केला. यासाठी 1100 कोटी रुपयाचा खर्च येईल. व्होडाफोन 4 जुलैपासून प्रीपेड आणि पोस्टपेडचे दर वाढवेल. चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 51.7 वरनं 51.8 आला. आता कोणते शेअर तेजीत आणि कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण हे शेअर तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवा. मंदीत किंवा तेजीत राहण्याची फक्त शक्यता, प्रोबॅबिलिटी, काय होऊ शकेल, संभाव्य रिझल्ट म्हणतो आपण तसं तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवा. जर आपल्या अंदाजाप्रमाणे त्या बाजूचा ट्रेंड असेल तरच ट्रेड घ्या, नाहीतर घेऊ नका. इरिडा तेजीमधले बघूया. इरिडा, झायडस, RCF, JSPL, स्टॅनली लाईफस्टाईल, TCS, हिंदाल्को, गोदरेज, लोढा, प्रेस्टीज, सिग्नेचर, उग्रो, हिरो मोटोनी किमती वाढवल्या म्हणून टाटा मोटर्स पण किमती वाढवणार आहे. सामी हॉटेल, बोरोसिल, रेस्प्रो चेन आणि गणेश इको, रोझारी, रोटोपम, मेट्रोपोलिस, डिक्सन, नवीन फ्लोरी, JB केमिकल, ग्लोबल हेल्थ म्हणजेच मेदांता, अमर राजा, ॲक्सिस बँक, सोना BLW, टाटा स्टील, पातंजली, कोरोमंडल, युनो मिंडा, गुलशन पॉली, रोटो पंप, पेट्रोनेट आणि इंडिगो. तर मंदीमध्ये ICICI प्रू 364 कोटी रुपयाची नोटीस, बरोडा बँकेला 1068 कोटी रुपयाची नोटीस आणि त्याचप्रमाणे HDFC लाईफला सुद्धा साधारण 250 कोटीची नोटीस मिळाली. वर्ल्ड विझार्ड, HFCL, SH केळकर आणि सुला. तरी पण पाहावं लागेल काय काय होत आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही मार्केटचा ट्रेड घ्या. पण प्रमाण कमी ठेवा आता ट्रेडचं, कारण मार्केट हायेस्ट लेव्हलला आहे. नमस्ते.